काढला मागणं काढा यात्रा मैदान बोगस लेआउट रद्द बोगस लेआउट रद्द महाराष्ट्र शासनाचं नाव महाराष्ट्र शासनाचं नाव यात्रा मैदान महाराष्ट्र शासनाचं नाव महाराष्ट्र शासनाचं नाव बोगस लेआउट रद्द बोगस लेआउट रद्द यात्रा मैदान यात्रा मैदान भाविकाची हडसर भाविकाची हडसर यात्रा मैदान यात्रा मैदान बोगस लेआउट रद्द झालंच पाहिजे बोगस लेआउट रद्द यात्रा मैदान महाराष्ट्र शासनाचं नाव महाराष्ट्र शासनाचं नाव बालिकाची हडसर आमची मागणी सर्व महिलांची अशी आहे की जे यात्रा मैदानासाठी जी जागा आरक्षित झालेली होती तेथे यात्रा मैदान व्हावं, वाहन लावायची सर्व भाविकांची तेथे सोय व्हावी. कारण ही जी जागा आहे ती एकदम मंदिर महाद्वारपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे 500 मीटरवर आहे. मग जी लांबून लांब जी पडते जे आता जे वाहनतळ आहे ते त्यापेक्षा हे एकदम जवळ असल्यामुळे तेथे महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लागून तेथे यात्रा मैदान व्हावं ही आमची सर्व महिलांची मागणी आहे. आणि तेथे जी ही जागा आरक्षित असून सुद्धा 1989 ला प्राधिकरणाअंतर्गत ही जागा भूसंपादन केलेली असून तेथे यात्रा मैदान झालेलं नाही. तरी तेथे यात्रा मैदान व्हावं आणि जी त्या जागेची जी लेआउट करून जी बोगस खरेदी विक्री झालेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी सर्व आमच्या महिलांची मागणी आहे. आणि हे यात्रा मैदान सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात यावं हेच आहे आमचे सर्व. ह्या जागेची जी लेआउट जे बोगस पद्धतीनं करण्यात आलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी ही सगळ्यांची मागणी आहे आम्ही महिलांची सर्व. आम्ही आता काय हे उपोषण कुठं चालू आहे आणि तुमचं नाव काय? हे उपोषण तहसील कार्यालयासमोर चालू आहे आणि आम्ही वनिता कदम. आमच्या महिलांची मागणी आहे यात्रा मैदान व्हायला पाहिजे. यात्रेकऱ्याचे खूप हाल होते, मंदिरापर्यंत जाईपर्यंत त्यांना पाय पोळ होते, तिथं विश्रांतीला तरी पाहिजे ना निदान गाड्या लावायला पाहिजेत, सगळी सोय व्हायला पाहिजे त्यांची भक्तांची. आता भक्तांची गर्दी होती जास्त, पहिलं कसं थोडा गर्दी कमी होते त्याच्यामुळं काय जाणवलं नाही. आता सगळं पुढं सगळं गर्दी वाढायला लागली, भक्तांची भाविकांची श्रद्धा व्हायला लागली भरपूर. म्हणून मग ही सगळी सोय व्हायला पाहिजे, शासनाचं नाव लागलंच पाहिजे. हा बोला. माझं नाव वैष्णवी सोमनाथ डोंगरे. आम्ही इथं उपोषणाला सकाळपासून बसलो आहोत. यात्रा मैदानात महाराष्ट्र शासन हे नाव लागलंच पाहिजे. बोगस लेआउट झालेलं आहे ते बंद झालं पाहिजे, त्यांच्या अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे. मी लता काशीनाथ हारवाळकर, तुळजापूरची रहिवासी. आमचं जे आता सध्या मागणी आहे हे सगळ्या आम्ही महिला जमलेलो आहोत. आमच्या या यात्रा मैदानासाठी जमलेलो आहोत. आणि हे जे आता खोटे प्रकरण जे केलेले आहेत याने अलाउड जे केलेले आहेत हे सगळं खोटं करून आणि त्यांचं हे रद्द करून महाराष्ट्र शासन हे मैदानाला नाव दिलं पाहिजे आणि आम्हाला ही जागा यात्रा मैदानासाठी दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपलं जे पीठ सगळ्यांचं जे आहे हे तुळजापूर शक्तीपीठ ही 3.5 पीठापैकी एक पीठ आहे. तर ह्यासाठी हे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे आणि भक्तांना जवळच्या जवळ जेवढं लवकर होईल तेवढं ते चांगलं आहे. आणि हे जे आम्ही जे आता सगळेजण आरक्षण म्हणून जे आम्ही बसलो हे लवकरात लवकर जर त्यांनी घेतलं मनावर तर ठीक आहे. कारण आता आम्हाला 28 तारीख दिली होती तर त्या 28 तारखेपर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. म्हणून आम्हाला इथं आम्हाला बसावं लागलेलं आहे उपोषणला. जर आता जर त्यांनी ह्या पुढे जर नाही केलं तर आम्ही रस्त्यावर उतरलं तर नाईलाज आहे, आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागणार आहे. कारण लवकरात लवकर ही कारवाई करावी
जी लोकांनी जे न्यायालयावर जी केलेलं आहे खोट्या प्रकारानं जागा विक्री केली, दुकानं भाड्यानं दिले, काय काय नाना प्रकार केले त्यांनी, तर ती त्यांच्यावर सगळ्यांवरती कारवाई केलीच पाहिजे. आणि हे आता सध्या जी आम्हाला जे आम्ही जे सगळं महिला मंडळ जे मागणी करत आहोत, आमच्या स्वतःसाठी नाही करत आम्ही हे करतोय फक्त भक्तांसाठी करतोय. तर ही दक्षता शासनानं घ्यावं आणि हे आम्हाला यात्रा मंडळासाठी आम्हाला ही जागा द्यावी आणि ह्याला नाव महाराष्ट्र शासन ही नाव द्यावं आणि भोगत जे काय आहे ते सगळं रद्द करावं आणि कोणी केलेलं त्यांच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती. महाराष्ट्र शासन हे नाव दिलंच पाहिजे. आज महिला वर्ग हे भक्तांसाठी जो यात्रा मैदानावर अतिक्रमण झालेलं आहे, 98 पासून महाराष्ट्र शासन नाव नाही आणि जी बोगस येणे लेआउट करून तिथं भूखंडाचं श्रीखंडाची विक्री चालू आहे, त्यासाठी महिला भगिनी या भाविकांसाठी धावून आलेले आहेत. आज तुळजापूरच्या रणरागिनी भाविकांना न्याय मिळावा, भाविकाची सोय व्हावी, भाविकांना सुलभ दर्शन, भाविकांना तिथून 500 मीटरच्या अंतरावर महाद्वार दिसते त्याच्यामुळं भाविकाची तात्काळ सोय व्हावी, भाविकाला सुलभ दर्शन व्हायसाठी महिला रणरागिनी तुळजापूरच्या उपोषणाला बसलेले आहेत. तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर पुढची भूमिका काय असणार आहे? आता आजचा पहिला सुरुवात आम्ही आंदोलनाचा आमची मागणी आम्ही 28 तारखेपर्यंत महिलांनी अल्टिमेट दिलं कलेक्टर साहेबांना की महाराष्ट्र शासन नाव लागावं आणि यात्रा मैदानातलं अतिक्रमण मोकळं व्हावं आणि जी पुढील कारवाई करून भाविकांसाठी यात्रा मैदान खुलं करावं. आत्तापर्यंत 28 तारखेपर्यंत त्यांची महिलांची मागणी पूर्ण झालेली नाही. आता ही 3 तारखेला आमरण उपोषण आहे. आज काय सविस्तर निवेदन येईल, त्याच्यावर चर्चा होऊन त्याच्या पुढचा मार्ग मग पुढं गनिमी काव्यानं करायचं का कशा पद्धतीने करायचं पुढचा मार्ग पुढच्या दिशेनं ठरत. पण आमची एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला, सर्व महाराष्ट्र शासनातल्या मंत्रिमंडळाला, पालकमंत्र्यांना, हे सर्व बोगस असताना भाविकांसाठी खुल्लं झाल्यानंतर ह्या तुळजापूर शहरातल्या विकासाला भर पडणार आहे. आणि हे मोठं मैदान असून हे ते एनी टाईम 1 लाख जरी गाडी आली तर व्यवस्थित पार्किंग होऊ शकते, भाविकांसाठी व्यवस्थित व्यवस्था होऊ शकते. ह्या जे मैदान आरक्षित होता त्या आरक्षित मैदानाचे पैसे त्यांना संबंधित प्रशासनाला दिलेले आहेत का, कसं काय? त्या अवॉर्डवर दिलासा रक्कम 3,48,000 दाखवलेली आहे, 12,48,000 पैकी. मग ती नाही दिलं कारण प्राधान्यकरण झालेलं आहे. कैलासवासी माणिकराव दादांनी शहराच्या विकासासाठी हे आरक्षण टाकलेलं होतं यात्रा मैदान. ते कोणाच्या वैयक्तिकसाठी नाही, भाविकाच्या सोयीसाठी हे आरक्षण टाकलेलं होतं. पहिलं प्राधान्यकरण झाल्यानंतर आता दुसरं प्राधान्यकरण आहे. त्याच्यामुळं तुम्ही पैसे उचलले नाही उचलले हा मुद्दा गौण आहे. पण एकदा प्राधान्यकरण झालं भाविकासाठी तो आरक्षण कायमच राहतं. ते तुम्ही कुठं भांडायचं आहे? कोर्टात शासनाच्या विरोधात भांडायचं आहे, भाविकाच्या विरोधात किंवा शहराच्या विरोधात नाही. तुम्ही कोर्टात जाऊन शासनाच्या विरोधात भांडायचं आहे की तुमचा मुद्दा काय आहे.